तर आपण लिनक्समध्ये स्टार्ट केलेली आहे. यामधून आपण पब्लिक IP कॉपी करून घेणार आणि पुट्टीमध्ये जाऊन लॉग इन करणार. आपल्याला माहिती आहे त्या पुट्टीमध्ये कशा पद्धतीने करतो. तर यामध्ये पुट्टीमध्ये जाणार आणि यामध्ये पब्लिक IP पेस्ट करणार. पुट्टी चालू झालेलं आहे. तर यामध्ये पब्लिक IP ला पेस्ट करणार. यामध्ये कनेक्शनमध्ये जाणार. यामध्ये SSH ऑथमध्ये जाणार. ऑथमध्ये क्रेडेन्शियलवर क्लिक करणार. क्रेडेन्शियलवर क्लिक करणार. यामधून आपण की जे जनरेट केली होती त्या कीला आपण यामध्ये सिलेक्ट करणार आणि ओपन करणार. तर बघा यामध्ये आपल्याला ॲक्सेप्ट पेज येऊन जाणार. तर यामध्ये आपलं लॉग इन झालेलं आहे. आता यामध्ये EC2-user लॉग इन करणार, कारण की लिनक्स मशीन आहे तर EC2-user बाय डिफॉल्ट घेतो आणि उबंटूची मशीन असेल तर उबंटू लिहितो यामध्ये. ठीक आहे. यामध्ये sudo su करून रूट युजर बनवून जाणार. आता यामध्ये ज्या काही आपण थिअरी पार्टमध्ये कमांड पाहिल्या होत्या त्या आता यामध्ये 1 बाय 1 प्रॅक्टिकल करून पाहणार आहोत. चला, तर सर्वात पहिले यामध्ये LS करून पाहणार. तर ह्या मशीनमध्ये काहीही नाही आहे कारण की फ्रेश मशीन आहे. तर यामध्ये लिस्ट पाहणार तर यामध्ये काहीही डेटा नाही. आता कॅट कमांडने फाईल क्रिएट करणार. कॅट ग्रेटर दॅन आणि फाईलचे नाव देता file1. ठीक आहे. कॅट कमांडने आपण डेटा फाईल क्रिएट करतो, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि टच कमांडने एम्प्टी फाईल क्रिएट करतो. आणि टच कमांडचा उद्देश आहे टाइमस्टॅम्प चेंज करणं. ठीक आहे. ॲक्सेस टाइम चेंज करणं, मॉडिफाय टाइम वगैरे करणं. ठीक आहे. यामध्ये डेटा लिहिता हेलो नितेश आणि Ctrl+D करून खाली येऊन Ctrl+D प्रेस करणार. यामुळे फाईल सेव्ह होऊन जाणार. आता LS करून आपण फाईलला पाहणार की खरंच ही फाईल बनलेली आहे काय. तर बघा LS केलं तर file1 आपल्याला शो होत आहे, म्हणजे यामध्ये आपली file1 क्रिएट झालेली आहे. आता फाईलमध्ये काय लिहिलं आहे हे पाहण्यासाठी आपल्याला कॅट कमांड यूज करावं लागेल. कॅट आणि फाईलचे नाव file1. तर बघा हेलो नितेश या फाईलमध्ये मी लिहिलेलं आहे, ही गोष्ट आपल्याला शो होत आहे. आता आपल्याला एक आणखी फाईल बनवायची आहे. तर यासाठी कमांड आहे कॅट कमांड ग्रेटर दॅन आणि file2 नावाने यामध्ये फाईल बनवणार. आणि यामध्ये पण मी काही डेटा लिहिणार. एंटर करणार file2 दिल्यानंतर. यामध्ये पण काही डेटा लिहिणार. तर यामध्ये मी गुड मॉर्निंग लिहित आहे आणि Ctrl+D देऊन फाईलला सेव्ह करत आहे. ठीक आहे. लिनक्स मशीन खूपच सुंदर आहे. यामध्ये कलर आपल्याला चेंज करता येतो, फॉन्टचे साईज पण वाढवता येतो. ठीक आहे. ही कमांड चुकीची टाकली, यामध्ये हे केली, त्यामुळे आउटपुट चुकीचं आलेलं आहे. ठीक आहे. आता LS करणार तर आपल्याला फाईल आपल्याला शो झालेली आहे file1 आणि file2. आता फाईलमध्ये काय लिहिलं ह्या गोष्टी पाहण्यासाठी आपण काय करणार, कॅट आणि फाईलचे नाव file2. तर बघा यामध्ये काय लिहिलं, गुड मॉर्निंग लिहिलं आहे, हे गोष्टी आपल्याला शो होत आहे. आता याच फाईलमध्ये या file2 या डेटा याच्या डेटामध्ये मला काही ॲड करायचे आहे याच डेटामध्ये. तर डेटा ॲड करण्यासाठी डबल ग्रेटर दॅनचा यूज करतो. ठीक आहे. तर file2 मध्ये ॲड करण्यासाठी मला डबल ग्रेटर दॅनमध्ये म्हणजे त्याच डेटामध्ये मला ॲड करायचे आहे, म्हणजे डबल ग्रेटर दॅन. सिंगल डेटा ग्रेटर दॅनला समजा की त्याच डेटामध्ये आणखी ॲड करायचे म्हणजे आणखी एक डबल ग्रेटर दॅन साईन देणार. तर कॅट डबल ग्रेटर दॅन file2. आता यामध्ये जुनं कंटेंट शो नाही होणार. ठीक आहे. परंतु आपण यामध्ये काहीही ॲड करू शकतो. मी लिहित आहे हॅव अ नाईस डे आणि Ctrl+D प्रेस करून बाहेर येत आहे फाईलमधून. ठीक आहे. आता डेटा ॲड झालं की नाही ह्या गोष्टी पाहण्यासाठी आपण यामध्ये कमांड चालवणार कॅट file2 म्हणजे फाईलचे नाव. तर बघा मागचे पण डेटा दिसत आहे, गुड मॉर्निंग आणि हॅव अ नाईस डे पण यामध्ये शो होत आहे. याच्यावर असं आहे की जुनं डेटामध्येच नवीन डेटा ॲड होऊन जात आहे. यामध्ये मी एडिट नाही करू शकत, परंतु डेटा ॲड करू शकतो कॅट कमांडने. आता मला या तिन्ही फाईलचे डेटा एका फाईलमध्ये मर्ज करायचे आहे. तर कारण कॅट कमांडचा जो मेन पर्पज होता तो आहे कॉनकॅटिनेट करणं. यासाठी आपण कॅट कमांड लिहिणार. file1 file2 दोन्ही फाईलच्या डेटामध्ये एका फाईलमध्ये ॲड करायचे. त्यासाठी जेवढ्या पण फाईल आहेत त्या सर्व फाईलचे नाव लिहिणार आणि ग्रेटर दॅन साईन देऊन जे आपण आपल्याला फाईलमध्ये त्या डेटाला पूर्ण टाकायचे आहे त्या फाईलचे आपण नाव देणार. तर मला ऑल फाईलमध्ये या दोन्ही फाईलचे डेटा टाकायचे आहे. तर त्यासाठी मी कॅट file1 file2 आणि ग्रेटर दॅन देऊन ऑल लिहिलं.
तर जेवढे पण फाईल आहे त्याचे नाव लिहिणार आणि ग्रेटर दॅन साईन देऊन ज्या फाईलमध्ये स्टोअर करायचे आहे त्या फाईलच्या यामध्ये नाव देणार. तर बघा एलएस केलं तर आपल्याला पूर्ण फाईल शो झालेला आहे, फाईल 1, फाईल 2 आणि ऑल पण. ठीक आहे. आता मला कंटेंट चेक करायचे सर, कॅट ऑल केलं तर बघा हेलो नितेश, गुड मॉर्निंग, हॅव अ नाईस डे, म्हणजे पूर्ण डेटा आपल्याला यामध्ये शो होता. तर समजलं कॅट कमांडचे यूज सर्व फाईलला जोडून एक फाईल बनवणं. ठीक आहे. तर आता ह्या कॅट कमांडबद्दल आपल्याला आता समजलं असणार की कशा पद्धतीने कॅट कमांड काम करते. तर आता यामध्ये एक आणखी कमांड आहे कॉपी करण्याची. आपल्याला कॉपी करायची आहे तर कंटेंटला दुसऱ्या कंटेंटमध्ये, तर मला फाईल 1 चे डेटा फाईल 2 मध्ये कॉपी करायचे आहे. त्यासाठी मी काय करणार, तर कॅट फाईल 1 म्हणजे सोर्सचे नाव लिहिणार आणि ग्रेटर दॅन देऊन डेस्टिनेशन म्हणजे ज्या फाईलमध्ये आपल्याला कॉपी करायचे आहे त्या फाईलचे नाव. तर त्या फाईलचे नाव काय, फाईल 2 अशी स्टक झालेली होती. तर यामध्ये लिहिणार कॉपी करायची आहे तर कॅट फाईल 1 ग्रेटर दॅन फाईल 2, कारण की मला फाईल 1 चे डेटा फाईल 2 मध्ये कॉपी करायचे आहे. तर त्यासाठी मी फाईल 2, यामध्ये कोणती पण फाईल राहू शकते ज्यामध्ये तुम्हाला डेटा कॉपी करायचा आहे. तर सोर्स अँड डेस्टिनेशन या पद्धतीने याला समजा. तर यामधून फाईल 2 चे डेटा इरेज होऊन नवीन डेटा अपडेट होऊन जाणार यामध्ये. तर कॅट फाईल 2 बघा हेलो नितेश यामध्ये शो होत आहे. तर ही फाईल ओव्हरराईट झालेली आहे. फाईल 1 चे डेटा आता पाहणार तर बघा यामध्ये काय येणार, कॅट फाईल 1. ठीक आहे. हेलो नितेश शो झालेला आहे. आता त्याचप्रमाणे फाईल 1 चे पण डेटा पाहणार तर बघा काय होते, तर कॅट फाईल 1. तर बघा हेलो नितेश दोन्ही फाईलमध्ये सेमच डेटा शो होत आहे, कारण याच्या जो डेटा आहे तो याला आपण कॉपी केलेला आहे. ह्या गोष्टी पण आपल्याला माहिती झाल्या की कॅट कमांडने आपण कॉपी पण करू शकतो, म्हणून एक फाईलला आपण दुसऱ्या फाईलमध्ये कॉपी केलेली आहे. आता कॅट कमांडचे उलट टॅग कमांड, या कमांडबद्दल पण मी थिअरी पार्ट्समध्ये सांगितलेले आहे. तर म्हणजे यामध्ये आपल्याला काय होणार, रिव्हर्स ऑर्डरमध्ये कंटेंट शो होणार. तर बघा टॅग फाईल 1 तर बघा हेलो नितेशचे नितेश हेलो म्हणजे रिव्हर्स ऑर्डरमध्ये डेटा आपल्याला शो होत आहे. तर ह्या गोष्टी पण आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे. टॅग कमांडचे उलट कॅट कमांडचे उलट टॅग कमांड रिव्हर्स ऑर्डरसाठी. ठीक आहे. कधी पण याचे यूज करू शकता. आता आपल्याला कॅट कमांड पूर्णपणे समजली असणार. आता आपण पाहणार आहोत टच कमांड. की टच कमांडनी कशा प्रकारे एम्प्टी फाईल क्रिएट करणार याबद्दल पण पाहणार आणि टाइम स्टॅम्प कशा पद्धतीने चेंज करतो याबद्दल पण यामध्ये पाहणार आहोत. तर बघा टच कमांडनी फाईल बनवणार. तर फाईल बनवण्यासाठी माहीत आहे आणि यामध्ये एक साथ 3 फाईल बनवणार. ठीक आहे. आपण मल्टिपल फाईल पण बनवू शकतो. टच फाईल 3, फाईल 4 आणि फाईल 5. ठीक आहे. आणि यामध्ये एलएस करणार तर बघा आपलं आतापर्यंत ज्या पण गोष्टी आपण क्रिएट केल्या त्या सर्व फाईल्स यामध्ये शो होत आहे. टच कमांडने आपण एक फाईल पण क्रिएट करू शकतो किंवा लाख फाईल पण क्रिएट करू शकतो एक्सटेन्शन सोबत पण. कॅट फाईल 4 केलं तर बघा यामध्ये खाली आहे, कारण की यामध्ये आपण काहीही लिहिलं नाही, कारण की मी सांगितलं होतं की टच कमांडने आपण एम्प्टी फाईल क्रिएट करतो. फाईलमध्ये काही लिहायचे असेल तर कॅट वी टच या कमांडनी पण आपण यामध्ये लिहू शकतो. परंतु टच कमांडची इम्पॉर्टंट पर्पज आहे तो हा नाही आहे की आपण एम्प्टी फाईल क्रिएट करायचं. याचं पर्पज आहे की टाइम स्टॅम्प चेंज करणं. तर आता टाइम स्टॅम्प पाहण्यासाठी कमांड आहे स्टॅट आणि फाईल 1 चं टाइम स्टॅम्प बघा यामध्ये ॲक्सेस टाइम, मॉडिफाय टाइम आणि चेंज टाइम यामध्ये आपल्याला शो होत आहे की कधी या फाईलमध्ये चेंज केलेला आहे, कधी यामध्ये फाईलमध्ये मॉडिफाय केलेलं आहे, कधी चेंज केलं आहे, कधी ॲक्सेस टाइम मध्ये चेंज, ह्या गोष्टी ॲक्सेस झालेली आहे फाईल, ह्या गोष्टी सर्व आपल्याला शो होत आहे. आता टच फाईल 1 लिहिणार. तर आता याचा जो टाइम स्टॅम्प आहे तो यामध्ये अपडेट होऊन जाणार. तर बघा स्टॅट फाईल 1 लिहिणार तर याचा टाइम जो आहे तो यामध्ये अपडेट होऊन जाणार. तर बघा यामध्ये टाइम स्टॅम्प अपडेट झालेला आहे. यामध्ये कंपॅरिझन करून पाहू शकता की बघा जी फाईल आपण आता क्रिएट केलेली आहे याचा टाइम चेंज झालेला आहे आणि जुनं टाइम स्टॅम्प पण यामध्ये पाहू शकता. तर यामध्ये टाइम स्टॅम्प चेंज झालेला आहे. आता मला फक्त एक गोष्ट चेंज करायची आहे, याचे मला फक्त ॲक्सेस टाइम चेंज करायचे आहे. तर त्यासाठी मी काय करणार, टच कमांड लिहिणार. ॲक्सेस टाइम चेंज करण्यासाठी हायफन याचे यूज करणार आणि फाईलचे नाव मी देत आहे फाईल 2 चे नाव. तर याचा ॲक्सेस टाइम चेंज होऊन जाणार. आता यामध्ये स्टॅट कमांडने आपण चेक करणार फाईल 2 स्टॅट फाईल 2. तर बघा याचे ॲक्सेस टाइम चेंज झालेला आहे. बघा 7
54, ठीक आहे, जेव्हा की मॉडिफाईड टाइम 7:51 आहे. ठीक आहे, याचे ॲक्सेस टाइम या पद्धतीने चेंज झालेला आहे. ॲक्सेस टाइम चेंज करण्यासाठी आपण हायफन याचं यूज करतो. तर ॲक्सेस टाइम चेंज होणार तर मेटाडेटा आपोआप चेंज होऊन जाणार. आता मॉडिफाय टाइम चेंज करायचे आहे तर त्याच कमांडमध्ये आपण हायफन एमचे यूज करणार, स्मॉल एम. तर बघा टच हायफन एम आणि फाईलचे नाव. आता स्टॅट कमांडने चेक करणार, स्टॅट फाईल 2. बघा तर यामध्ये मॉडिफाय टाइम चेंज झालेला आहे. बघा 7:55 झालेला आहे, कारण की या टाइमला आपण त्या फाईलला मॉडिफाय केलेलं आहे. तर आता करंट टाइम यामध्ये येत आहे. मॉडिफाय टाइम पण चेंज झालेला आहे. आता ह्या गोष्टी पण आपण चेंज करू शकतो. टच कमांडचा जो मेन पर्पज आहे तो आहे टाइम स्टॅम्प चेंज करणं. तुम्ही गुगल पण करू शकता, याचे आन्सर हाच मिळणार. टच कमांडचं ओरिजिनल काम एम्प्टी फाईल क्रिएट करणं नाही, ओरिजिनल काम आहे त्याचं टाइम स्टॅम्प चेंज करणं. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. कोणी तुम्हाला सांगणार नाही ह्या गोष्टी, क्लासेसमध्ये पण नाही सांगत. कोणाला वाटतं की आम्ही का बरं तुम्हाला नॉलेज द्यायचं फ्रीमध्ये, हा असा उद्देश असतो आणि तुम्हाला नॉलेज शेअर नाही करायची याच कारणामुळे. त्या गोष्टी आता आपल्याला समजल्या असणार. आता आपण VI एडिटरचे यूज करणार की कशा पद्धतीने आपण यूज करू शकतो. तर मी VIच्या ॲडव्हान्स व्हर्जन म्हणजे विम एडिटरचा यूज करत आहे. विम फाईल 5 नाव देत आहे. ठीक आहे, यामध्ये आय प्रेस करावं लागणार इन्सर्टसाठी, काही लिहिण्यासाठी. तर पहा यामध्ये मी लिहित आहे हेलो गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आणि आता फाईलला सेव्ह करणार, escape::WQ देऊन फाईलला सेव्ह करून एक्झिट होणार. ठीक आहे, एस्केप द्यायचे, कोलन द्यायचे आणि WQ. तर आपण फाईलमधून बाहेर येऊन जाणार. परंतु यामध्ये मशीन स्टक झालेली आहे, त्यामुळे हा प्रॉब्लेम येत आहे. हा पुट्टीमध्ये हाच इश्यू असतो की टाइम थोडंसं जास्त झाला तर ऑटोमॅटिक तो इनॅक्टिवेट होऊन जातो. हा पुट्टीचा डिसएडव्हान्टेज आहे. तर हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे पुट्टीमुळे. त्यामध्ये आपल्याला टाइम याच्या पुट्टीमध्ये जाऊन सेटिंगमध्ये जाऊन याच्या आपण टाइम याला एक्सटेंड करू शकतो की एवढ्या वेळेमध्ये तुम्ही इनॅक्टिवेट नको व्हावा, या पद्धतीने करू शकतो. बघा मी दुसऱ्यांदा बनवत आहे विम फाईल 5 मध्ये. तर बघा यामध्ये तो एरर दिलेला आहे आपल्याला, कारण की ते योग्य प्रकारे फाईल सेव्ह नाही झालेली आहे. यामुळे हे बघा खाली लिहून पण आलेलं आहे फाईल्स ऑलरेडी एक्झिस्ट. ही फाईल ऑलरेडी ही एक्झिस्ट म्हणजे क्रिएट झालेली आहे असं ते शो करतात. तर बघा मी पुन्हा तुम्हाला दाखवत आहे. यामध्ये विम आणि दुसरी फाईल क्रिएट करत आहे दुसऱ्या नावाने. तर बघा यामध्ये पहा विम आणि फाईल 4 देणार. तर आपल्याला यामध्ये आपली फाईल यामध्ये क्रिएट होऊन जाणार आणि यामध्ये डेटा फिल करणार. तर पहा कशा पद्धतीने करत आहे. विम म्हणजे VIचे ॲडव्हान्स व्हर्जन आहे विम आणि फाईलचे नाव मी देत आहे फाईल 4. ठीक आहे, तर आता यामध्ये आपण इन्सर्ट करण्यासाठी डेटा लिहिण्यासाठी यामध्ये आय प्रेस करणार. यामध्ये लिहून पण येतो. आता आणखी यामध्ये लिहिणार हेलो गुड मॉर्निंग. बघा खाली इन्सर्ट लिहून आलेलं आहे, लिहिलं तर आय प्रेस केलं तर हॅलो गुड मॉर्निंग. आता या फाईलला सेव्ह करणार. तर बघा कोलन एस्केप देऊन कोलन WQ, ह्या गोष्टी पण आपल्याला खाली लिहून येतात. तर बघा एस्केप कोलन आणि WQ करून आपण यामध्ये फाईलला सेव्ह करून एक्झिट होऊन जाणार. तर आपल्याला ही फाईल आता ही फाईल आपली सेव्ह होऊन जाणार. ठीक आहे, बघा लिहित आहे बघा 3 वेळा होऊन गेलेला आहे. एस्केप कोलन WQ म्हणजे फाईल सेव्ह होऊन यामधून एक्झिट होऊन जाणार. तर हा एडिटरद्वारे आपल्याला फाईलला कशा प्रकारचे एडिट करायचे ह्या गोष्टी यामध्ये आपण केलेल्या आहे. आता मला या फाईलमध्ये काही चेंज करायचे आहे. तर बघा LS केलं तर आपल्याला फाईल शो होऊन गेलेली आहे. आता यामध्ये मला फाईलमध्ये काय डेटा आहे ते चेक करण्यासाठी कॅट फाईल 4 केलं तर बघा हेलो गुड मॉर्निंग यामध्ये मी लिहिलेलं आहे. त्यामध्ये फाईल हेलो गुड मॉर्निंग होतं. आता यामध्ये
मला या फाईलमध्ये काही डेटामध्ये चेंज करायचे आहे, तर त्यासाठी मी व्हीम एडिटर आणि फाईलचे नाव लिहिलं, आय प्रेस केलं आणि यामध्ये मी लिहित आहे अपडेटेड फाईल. आणि फाईलला सेव्ह करून एक्झिट करणार. आता अपडेट झाली फाईलचा डेटा पाहणार, तर कॅट करून आपण या फाईलचा डेटा पाहणार काय काय लिहिलं आहे. तर कॅट फाईल 4. तर बघा काय काय, बघा जे आपण डेटा आपण यामध्ये लिहिलेला तो डेटा शो होता. हेलो गुड मॉर्निंग अपडेटेड फाईल. तर व्हीआय एडिटर यासाठी जास्त यूज होतो. एडिट अपडेट पण यामध्ये आपण करू शकतो. यासाठी आपण व्हीआय एडिटरचा सर्वात जास्त यूज होतो कंपनीमध्ये. ठीक आहे. आता यानंतर येतो नॅनो एडिटर. हा जुनं एडिटर आहे, पण ह्या गोष्टी पण मी आपल्याला सांगतो. नॅनो आणि फाईलचे नाव लिहिणार, फाईल 6 लिहिणार. तर बघा यामध्ये ऑप्शन येतात खाली की काय काय गोष्टी करायचे, त्यामुळे याला इझी मानलं जाते थोडं, परंतु हा काही व्हर्जनला सपोर्ट नाही करत आणि व्हीआय एडिटर सपोर्ट करतो. यामध्ये लिहित आहे आय एम गुड आणि Ctrl+X यामध्ये लिहिलं आहे एक्झिटसाठी, तर Ctrl+X देणार बाहेर येण्यासाठी आणि Shift+Y म्हणजे कॅपिटल वाय येस साठी. यामध्ये ह्या गोष्टी लिहिलेल्या आहे. ठीक आहे. परंतु योग्य प्रकारे आपल्याला बटन काय आहेत त्या प्रेस करावे लागतात की. ठीक आहे. तर तेव्हा ही फाईल सेव्ह होऊन जाणार, म्हणून यामध्ये मला वेळ लागत आहे थोडं नॅनो एडिटर, कारण की मी व्हीम एडिटरवर आतापर्यंत काम केलेलं आहे. नॅनो एडिटरमध्ये असं काही खूप मोठं काही असं काही डिफिकल्ट नाही, परंतु यामध्ये थोडंसं की वगैरे योग्य प्रकारे प्रेस करावे लागतात. योग्य नाही केलं तर आता आपल्याला डबल हा प्रॉब्लेम येतो. जो ओरिजिनल फॅक्ट आहे माझ्यासोबत, मी त्या गोष्टी तुम्हाला शेअर करत आहे. तुम्ही पण यूज करून घ्या. हा प्रॅक्टिकल तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने केलं. ठीक आहे. आता फाईलला आपण सेव्ह करून बाहेर आलेला, यानंतर आपण एलएस करणार, तर आपली फाईल बनली की नाही यामध्ये आपल्याला शो होऊन जाईल. तर बघा फाईल 6 यामध्ये बनलेली आहे, शो होत आहे. आता यामध्ये फाईलचे डेटा पाहणार काय लिहिलं आहे, तर त्यासाठी कमांड आहे कॅट आणि फाईलचे नाव फाईल 6. आता या फाईलला अपडेट करायचे आहे, तर या फाईलला पुन्हा ओपन करणार. पुन्हा ओपन करण्यासाठी अपडेट करणार किंवा आता नाही करणार. बघा ls-l या कमांडने आपली जेवढी पण फाईल क्रिएट झाली आहे त्याची डिटेल्स पण येणार. बघा अपडेट करायचे तर मी तुम्हाला व्हीआय एडिटर मध्ये सांगितलं, पुन्हा त्या फाईलला ओपन करून कंटेंट ऍड करून द्यायचे. ठीक आहे. यामध्ये सेशन एक्सपायर झालेला आहे, इनएक्टिव्ह झालेला आहे. तर आता एक्सपायर झालं तर इनएक्टिव्ह झालं तर कशा पद्धतीने त्याला पुन्हा ऍक्टिव्हेट करायचं. बघा यामध्ये जायचं, डुप्लिकेट सेशन वर क्लिक करायचं आणि यामध्ये पुन्हा लॉग इन करायचे EC2-user आणि sudo su रूट युजर बनण्यासाठी. हे बघा ऍक्सेस झालेला आहे. sudo su करून या पद्धतीने पुन्हा लॉग इन करायचे इनएक्टिव्हेट सेशन झालं तर. ठीक आहे. यामध्ये Ctrl-L किंवा क्लिअर कमांडचे पण आपण यूज करू शकतो पूर्ण स्क्रीन क्लिअर करण्यासाठी. ठीक आहे. LN पण याचप्रमाणे आपल्याला डेटा शो होणार. ls-a यामध्ये पण सर्व फाईल शो होऊन जाणार. हिडन फाईल पण शो होणार. हिडन फाईल डॉटने आपल्याला शो होतात. हिस्ट्री कमांडने आपण पूर्ण आतापर्यंत काय काय कमांड रन केलेल्या आहेत त्या कमांड आपल्याला हिस्ट्री कमांडमध्ये शो होऊन जाणार. आता आपण याला सेशनला क्लोज करणार. त्यासाठी रेड याच्यामध्ये क्रॉसमध्ये सिम्बॉलवर क्लिक करणार आणि ओकेवर क्लिक करणार आणि या मशीनला स्टॉप करणार. स्टॉप करण्यासाठी इन्स्टंटवर जाणार आणि स्टॉप इन्स्टन्सवर क्लिक करणार आणि स्टॉपवर क्लिक करणार. तर आपला जो इन्स्टन्स आहे तो स्टॉप होऊन जाणार, ज्यामुळे आपलं बिल येणार नाही जास्त प्रमाणात. रनिंग ठेवलं तर बिल येणार, कारण की स्टोरेजचे पैसे घेतो यूट्यूब AWS. ठीक आहे. तर कशा पद्धतीने बघा यामध्ये मशीन आता स्टॉप होत आहे. तर बघा स्टॉपिंग शो झालेला आहे. रिफ्रेश करणार आणखी मशीनला, तर पहा यामध्ये आपल्याला ह्या गोष्टी शो होऊन येणार. बघा स्टॉप लिहून येणार, स्टॉप असं लिहून येणार, म्हणजे आपली योग्य रीतीने मशीन स्टॉप झालेली आहे. प्रॅक्टिकल केल्यानंतर मशीनला स्टॉप करणं आवश्यक आहे, नाहीतर आपलं बिल एक्स्ट्रा येणार, जास्त येणार. रिफ्रेश करणार तर बघा मशीन यामध्ये स्टॉप झालेली आहे, स्टॉप लिहून आलेला आहे. तर कसं वाटलं प्रॅक्टिकल तर नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये एवढंच. बाय बाय फ्रेंड्स.